मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये संजना फोनवर बोलत असते. ती खूप खुश असते. तेव्हा कांचनची आपली बडबड सुरू असते की ह्या मुलीचं केव्हापासून फोनचं चाललंय, आम्हाला धड काही सांगत पण नाही. तेव्हा संजना म्हणत असते की आई थोडा वेळ थांबा. तर आता कांचन पुढे म्हणते, अगं इथे जत्रा भरवली आहे आणि तू आपली तिसऱ्याच कुणाबरोबर तरी बोलत राहिली. आप्पा विचारतात तुला कसली ग एवढी घाई झाली. तर मला आणि अनघाला खूप कामं आहेत असं कांचन म्हणते. त्यावरती अभि विचारतो, अगं आजी स्वयंपाक तर झालाय ना. तर कांचन म्हणते, आम्हाला काय तेवढीच कामं असतात का. तर अभि विचारतो, काय काम आहे एवढं इम्पॉर्टंट तुम्हाला. अनघा म्हणते, अरे माळावरच्या काही वस्तू भंगारवाल्याला द्यायच्यात, त्याचीच उचकपाचक सुरू आहे. त्यावरती सगळेजण हसतात. आप्पा म्हणतात, चला भंगारवाल्याला तरी कांचन काहीतरी द्यायला तयार झाली, हेच महत्त्वाचं आहे. तर कांचन म्हणते की तुमचा सेन्स ऑफ ट्युमर आहे ना, तो भंगारवाल्याला द्यायला हवा. तेव्हा पुन्हा एकदा सगळेजण तिच्यावर हसतात. तर यश म्हणतो, आजी ते ट्युमर नसतं, ह्युमर असतं. तर कांचन आता तेथून जाऊ लागते. तेव्हा अनघा म्हणते, आजी थांबा ना थोडा वेळ, त्यांचंही महत्त्वाचं काम असेल काहीतरी. त्यावरती अभि विचारतो, बाबा नक्की बातमी तरी काय आहे आम्हाला सांगा. त्यावरती अनिरुद्ध म्हणतो, ती तिच्या आयुष्यामध्ये जो काही गोंधळ घालते ना, त्यापासून मी जरा लांब असलेलंच बरं. कारण लांबून दिसताना ते हिरवगार आहे असं आपल्याला वाटतं, पण जवळ गेल्यानंतर ते शेवाळच असतं. मग त्यावर घसरून पडण्यापेक्षा आपले लांब असलेलंच बरं असं संजनाविरोधात टोमणा देत म्हणतो. तर आप्पा त्याला चांगलंच खडसावतात. संजनाचं आता फोनवर बोलून होतं. खूप आनंदाची बातमी आहे असं घरातील सर्वांना ती म्हणते. अनघा विचारते, काय बातमी आहे सांगा ना संजनाताई आम्हाला. हा इन्स्टिट्यूटच्या मॅनेजरचा फोन होता असं संजना म्हणते. त्यावरती कांचन म्हणते, काय झालं ग, सुरू होण्याच्या अगोदर दिवाळं निघालं की काय. त्यावरती संजना म्हणते, नाही हो आई तसं काहीच नाही, अहो सगळी ॲडमिशनं फुल झाली आहेत. तेव्हा सर्वांनाच खूप आनंद होतो. यश म्हणतो, पहिल्याच बॉलामध्ये तू सिक्सर मारलास. आता कांचन म्हणते, तिच्या हातावर गोड काहीतरी ठेव, तिला साखर दे. तेव्हा अनघा लगेच तिला गोड खायला देते. आप्पा म्हणतात, संजना आता तुझ्यावरची जबाबदारी खूप वाढली आहे. तर संजना म्हणते, आप्पा उद्या एका न्यूज चॅनलवर माझा इंटरव्ह्यू सुद्धा आहे असं म्हणून ती कांचन आणि आप्पांचा आता आशीर्वाद घेते. संजना म्हणते, खरंच देवाची कृपा आहे. त्यावरती अनिरुद्ध म्हणतो, सक्सेस मिळाल्यानंतर लगेच देव आठवतो, परंतु ते सक्सेस टिकवून ठेवलं नाही. अपयश पदरी पडलं, निराशा आली तर आपण त्याच देवाला नावं ठेवतो. हा संजना म्हणते, म्हणजे तुझा म्हणण्याचा अर्थ तरी काय आहे. तेव्हा मुलींची इन्स्टिट्यूट आहे त्यामुळे जास्त हुरळून जाऊ नको. आजकाल लोक सोशल मीडियाचा वापर करून काही बीही करतात आणि लोक आजकाल खूप सेन्सिटिव्ह झाली आहेत. ती संजना म्हणते, मुली हे करू शकत नाही, ते करू शकत नाही असं जेव्हा पुरुष म्हणतात ना, त्यांचा हा इगो उतरवण्यासाठी मी ही इन्स्टिट्यूट ओपन करणार आहे. बघ आता बायका काय काय करू शकतात ते, असं म्हणून ती अनिरुद्धला खूप बोलते. त्यानंतर तिला शेखरचा फोन येतो. तेव्हा शेखरचं ते फोनवरचं बोलणं ऐकून संजनाच्या पायाखालची जमीनच सरकते. तेव्हा ती विचारते, शेखर तू असा डिसिजन का घेतलास, अरे मला का नाही सांगितलं. तेव्हा आता संजनाला उत्तर द्यायला त्याच्याकडे काहीही नसतं. तो फक्त ती बातमी सांगतो आणि फोन ठेवतो. ती पूर्णपणे शॉकमध्ये असते. ते पाहून घरातील सगळेजण विचारू लागतात काय झालं, परंतु आता संजना काहीही सांगायला तयार नसते. शेखर एका बाईबरोबरचा फोटो तिला पाठवतो. तेव्हा ते पाहून संजना हादरतेच. तेव्हा शेखर दुसरं लग्न करतोय हे ऐकताच आता सर्वांना धक्का बसतो. तेव्हा हा असं कसं करू शकतो असं आप्पा विचारतात. ही अभि म्हणतो, शेखर काका प्रॅक्टिकल विचार करतायत, ही कुणाची तरी गरज आहे, लग्न केलं तर कुठे बिघडतं. त्यावरती आता अनघा म्हणते, अभि तू असं कसं बोलू शकतोस. तेव्हा अभि म्हणतो, मी चुकीचं बोललो का. वरती संजना म्हणते, तो लग्न करतोय हे चुकीचं नाही, परंतु त्याने मला एकदाही सांगितलेलं नाही. तर कांचन म्हणते, निखिलचं काय, निखिलला ती सांभाळणार आहे का. तेव्हा संजना म्हणते, मी पुन्हा एकदा त्याला फोन ट्राय करते, पण त्याचा फोन आता स्विच ऑफ येत असतो. तर आता संजना खूपच हायपर झालेली असते, रडत असते. त्यावरती यश म्हणतो, आपण बोलू त्याच्याशी, तू नको काळजी करू. तेव्हा संजना म्हणते, वेळ निघून गेल्यावर आपण कसं बोलणार आहोत त्याच्याबरोबर, तुझा त्याच्याशी काय संबंध असं अनिरुद्ध जोराजोरात संजनावर ओरडतो. तेव्हा संजना म्हणते, माझा काय संबंध म्हणजे एके काळी आम्ही दोघे नवरा बायको होतो आणि आता चांगले मित्रमैत्रीण आहोत. तू माझा कधीही मित्र होऊ शकला नाही, नवरा होण्याच्या कधी लायकीचाच नव्हता असं म्हणून
म्हणून ती अनिरुद्धची लायकीच काढते. तेव्हा अनिरुद्ध तिच्यावर खूप जोरात ओरडतो आणि म्हणतो, हे बघ संजना, तुम्ही घटस्फोट झालेल्या बायका नवऱ्याची सिंपती मिळवता आणि मुळू रडून सर्वांची सिंपती मिळवून आपण किती दुःखात आहोत हे दाखवता. परंतु पुरुषांचं तसं नसतं. पुरुष हा रडत नाही म्हणून लोकांना त्याच्याबद्दल काही वाटत नाही. स्त्रीला स्वतःचं सुख शोधण्याचा अधिकार आहे. तोच पुरुषांनी शोधला तर त्याला लगेच नावं ठेवतात. म्हणजेच अरुंधतीने दुसरं लग्न केलं तर तिला कोणीही काही बोललं नाही. सगळेजण तिच्या पाठीमागे खंबीरपणे उभे होतात. तेव्हा बाकी सगळ्यांची गोष्ट खूप वेगळी आहे, आमची गोष्ट वेगळी, संजना म्हणते. त्यावरती अनिरुद्ध म्हणतो, म्हणजे तुझं अजूनही त्या शेखरवर प्रेम आहे वाटतं. तेव्हा हो, आमच्यामध्ये मैत्रीचं नातं आहे आणि प्रेमाचं सुद्धा. एकेकाळी आम्ही नवरा बायको होतो. तो माझा आदर करायचा, माझ्या कर्तृत्वाचा त्याला अभिमान होता. ज्यावेळी तो व्यसनी होता त्यावेळी मी त्याला सोडून तुझ्याकडे आले. हीच माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती. परंतु एक गोष्ट लक्षात ठेव अनिरुद्ध, अरे तो मला नेहमी म्हणायचा, संजना तू मला सोडून जाऊ नकोस, मी तुझ्यासाठी सगळी व्यसनं सोडून देईल. परंतु मी तुझ्याकडे आले आणि हीच आयुष्यातील सर्वात मोठी चूक. आणि मी अजून एक गोष्ट कबूल करते, माझं शेखरवर प्रेम होतं आणि प्रेम आहे आणि ते आयुष्यभर राहणार. तेव्हा हे ऐकता जाता सर्वांना खूप मोठा धक्का बसतो. तर संजना आता रडतच रूममध्ये जाते. तर आता दुसरीकडे सुलेखाताई ह्या अरुंधतीला म्हणत असतात, अरुंधती अगं तुम्ही जा आणि एन्जॉय करा, मी तुला काय सांगते ते ऐक, बॅग पॅक करायला घे. तर अरुंधती आता किचनमध्ये काम करत असते. ती ईशाचा विचार करत असते. सुलेखाताईंच्या बोलण्याकडे तिचं लक्ष नसतं. तेव्हा सुलेखाताई म्हणतात, थंडी आणि पाऊस या गोष्टींची सुद्धा तयारी करून जा तिकडे. अरुंधती दुसरा कसला तरी विचार करते. ते पाहून सुलेखाताई विचारतात, अगं मी काय सांगते ते तू ऐकलंस का? तेव्हा अरुंधती म्हणते, हो ऐकते ना मी, पण तुम्ही जे सांगताय, जे समजवताय मला ते ईशाला कधी समजणार? त्यावरती तू ईशाची अजिबात चिंता करू नकोस, तू तुझं आयुष्य जग, कारण ही मुलं ससा आहेत ससा, आपण तेव्हा कासवासारखं होतं. आत्ताच्या पिढीला सगळं काही लगेच हवं असतं. जास्त कष्ट न करता कधीच थांबायला तयार नसतात आणि मग लवकर हार मानतात. नवीन काहीतरी करतात. स्पर्धेचं युग आहे, सर्व मुलं अशीच असतात. त्यामुळे तू ईशाचं टेन्शन नको घेऊ, ती हळूहळू नक्की सुधरेल आणि शिकेल सुद्धा. खरंच का असं अरुंधती विचारते. सुलेखाताई म्हणतात, हो, आणि माझ्या मुलाचं जरा ऐकत जा, तो म्हणतोय ना फिरायला, चल मग फिरायला जायचं, कळलं का सुनबाई? नाही तर मी सासूचा आता हक्क बजावेल. त्यावरती हो सासूबाई असं अरुंधती कौतुकानेच म्हणते. तेवढ्यातच आशू तेथे येतो आणि त्या दोघींकडे पाहतच राहतो. तर आता इकडे संजना ही खूप रडत असते. तेवढ्यातच अनघा तेथे येते आणि म्हणते, संजना ताई प्लीज तुम्ही रडू नका. तेव्हा संजना म्हणते, मी आयुष्यामध्ये पूर्णपणे हरली आहे, कारण मला असं वाटायचं की शेखर तरी माझ्या बाजूने असेल, परंतु त्याने क्षणात सगळं काही संपवलं. त्याची काही चूक नाही, परंतु माझा असा गोड गैरसमज होता की तो मला कधीही विसरू शकत नाही. पण आता जेव्हा त्या दुसऱ्या बाईबरोबर त्याचा फोटो पाहिला, खरं तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. पण तुला एक सांगू का अनघा, अगं माझ्या शेखरने माझ्यावर खरंच मनापासून खूप प्रेम केलं आणि मी त्याला कधीही विसरू शकत नाही. अनिरुद्धच्या प्रेमापोटी मी या घरात आले. तू शेखर हे माझं पहिलं प्रेम होतं आणि मी त्याला नाही विसरू शकत. तो निखिलचा बाप आहे. त्यावरती अनघा म्हणते, हे पहा सगळं काही विसरून आपल्याला पुढे जावं लागतं. तेव्हा संजना म्हणते, अगं मी पण खूप प्रॅक्टिकल विचार करणारी आहे. समोर पाहिल्यानंतर सगळं काही अचीव करूनही मला वाईट वाटतंय आणि सगळं पुढे ब्लँक दिसतंय. अनघा म्हणते, असं काही नाहीये, पण संजनाचं मन आता ऐकायला तयारच नसतं. मित्रांनो, आता पुढील भागामध्ये अरुंधती संजनाला समजावते, तुला जर काहीतरी करायचं असेल तर इथून बाहेर पडायला हवं. नेमकं ते बोलणं आता अनिरुद्ध ऐकतो. अरुंधतीला म्हणतो, तू माझ्या माणसांना माझ्यापासून तोडायला लागलीस. संजना म्हणते, अनिरुद्ध त्या घराबाहेर काढू शकत नाही, मी इथेच राहणार. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब